नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज रक्षाबंधनमुळे आपल्याला मार्केटमध्ये गर्दी कमी पाहायला मिळू शकते। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दरामध्ये आज आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे। तर चला तर पाहू की भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज आपल्याला काही परिस्थिती पाहायला मिळते। तर कोणत्या भाजीपाल्यांचे दर जे आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 7 रुपये किलोपासून आपल्याला बुगीसाठी दर पाहायला मिळते। तर टोमॅटोचे दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी दोडक्यासाठी आज साधारणतः 15 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण दोडक्यासाठी झालेली पाहायला मिळते। भोपळ्याची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला भोपळ्यासाठी कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्ती असं 15 रुपयापर्यंत आपल्याला भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपये किलोपासून आपल्याला भोपळ्यासाठी आज दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर भेंडीसाठी आज कमीत कमी दर जे आहे ते साधारणतः 10 रुपयापासून ते जास्ती असते। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी भेंडीसाठी 20 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 5 ते 7 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळते। गाजराची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज गाजरासाठी साधारणतः कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर गाजरासाठी दर जे आहेत ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर शिमला मिरचीसाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 10 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळते। फ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 23 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 23 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतो। चवळीची शेंग पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहेत कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर त्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला वालगेवड्यासाठी 2 दिवसापासून झालेली पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला आज उतरलेले पाहायला मिळतात। कमीत कमी आपल्याला वांग्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। कच्चे केळीची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कच्च्या केळ्यासाठी साधारणतः 10 रुपयापासून ते जास्ती असतात 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची आवक त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता, त्या शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 15 ते 20 रुपये किलोपर्यंत पासून आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतो। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, तर वाटाण्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 50 ते 60 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 35 ते 40 रुपये किलोपासून आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता वाटाण्यासाठी पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी साधारणतः
20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी 10 रुपये किलोपासून आज दर पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला राजमासाठी दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये आपल्याला रक्षाबंधनमुळे ग्राहकांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आज घसरण सर्व भाजीपाल्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पावट्याची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. आवक भरपूर आहे, परंतु ग्राहकांची संख्या आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला आज पुणेरी गवारसाठी उतरलेले पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळत आहे. काकडीची क्वालिटी पाहू शकतो. तर हिरव्या काकडीसाठी आज आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 ते 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते. तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपये किलोपासून आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतात. काळ्या भारताचं वांगं पाहायला मिळतं. तर काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 7 रुपये ते जास्ती असतं 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 20 ते 25 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी आपल्याला 10 ते जास्ती असतं 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी आज 15 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त आहे, त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या आज कमी पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी पाहू शकता. तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार बदल पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर मिक्स आल्यासाठी दर जे आहे ते आपल्याला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला कवळ्या तसेच तयार झालेले आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 75 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कांदापातची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदापातसाठी कमीत कमी 5 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत एक डेसाठी दर पाहायला मिळते. पुदिनाची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः आपल्याला कमी क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून ते जास्ती असते. 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असतं आपल्याला 7 रुपयापर्यंत आपल्याला पुदिनासाठी दर पाहायला मिळते. पालकची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर भेंडी जी आहे ते मोठ्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्ती असतं 12 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पालकसाठी दर पाहायला मिळते. आज आपल्याला भाजीपाल्यांचे दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतो का हे पण पाहणार आहोत. तर त्याचबरोबर मार्केटमध्ये आज ग्राहकांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. तर पाहूयात की आज शापूची क्वालिटी पाहू शकता. तर शापूसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 3 रुपयापासून ते जास्ती असतं 6 रुपयापर्यंत एक गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला शापूसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरीची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरीसाठी 5 रुपयेपर्यंत आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 5 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत आपल्याला एक गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. मेथीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्या मेथीसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी 18 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला मेथीसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.
आपल्याला आज हिरवी मिरचीची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः कमीत कमी 20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या मिरचीसाठी 45 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर ज्वाला मिरची आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर ज्वाला मिरचीसाठी दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला साधारणतः कमीत कमी 40 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळते. ज्वाला मिरचीचे दर जे आहेत ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.